नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज प्रयत्न करूया ही सुंदरशी एक कॉर्नर डिझाइन बनवण्याचा। तर याला लागणारं साहित्य आहे हे 4 नंबरचे व्हाईट मोती घेतलेत मी, त्यानंतर हे 8 नंबरचे ग्रीन मोती घेतलेत आणि हे 5 नंबरचे 5 mm व्हाईट मोती घेतलेत। तुम्ही याच्यामध्ये साईज बदलवू शकता, पण साईज बदलवताना तुम्हाला ती मोती बरोबर बसतात की नाही हे बघायला लागेल। आणि हा 30 नंबरचा धागा घेतला आणि ही एक लॉंग नीडल घेतली। तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला। ह्या कलाकृतीला करताना काय करायचं, सुरुवात आपण काय करूया, या एका कॉर्नर पासून सुरुवात करूया। मी तुम्हाला म्हणजे हा कॉर्नर कसा करायचा, ही पट्टी कशी करायची हे सांगते आणि हे तुम्ही सेपरेट करून याला जोडू शकता किंवा इथूनही सुरुवात करू शकता। कसं करायचं बघूया। तर याला करताना काय करायचं, आपल्याला हे ग्रीन कलरचे 4 मोती घ्यायचे आणि 4 मोती धाग्यामध्ये टाकून त्याला एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची। गाठ पडल्यानंतर ही वायर दुसऱ्या एका मोत्यातून काढून घ्यायची। आता काढल्यानंतर काय करायचं, हे 4 mm जे मोती आहेत, हा एक मोती ह्या प्रत्येक 2 मोत्याच्या मध्ये आपल्याला घालून घ्यायचं। अशा पद्धतीने टाकून घ्यायचं, 4ही ठिकाणी टाकून घ्यायचं। हे 4ही ठिकाणी मोती टाकल्यानंतर आता नीडल आपल्याला या मधल्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची आहे। हा जो मधला मोती आहे या एका मोत्यातून नीडल काढून घ्यायची। आता काढल्यानंतर आपण काय करणार आहे, एक 4 mmचा मोती, त्याच्यानंतर एक 5 mmचा, हे अगदी स्वच्छ पांढरे मोती घेतले आहेत मी। हा 4 mmचा, हा एक 5 mmचा आणि हा परत 4 mmचा, असे 3 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। 3 मोती घातल्यानंतर ही नीडल या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची अशा पद्धतीने। पुन्हा सेम प्रोसेस पूर्ण 4ही बाजू होईपर्यंत रिपीट करायची। एक 4 mmचा मोती, एक 5 mmचा मोती आणि पुन्हा एक 4 mmचा मोती। ही प्रोसेस आपण रिपीट करूया। मंडळी, काही व्ह्युअर्सचा म्हणजे जे व्हिडिओ बघतात त्या भगिनींना थोडा प्रॉब्लेम जातो की त्याच्यावरती कॅप्शन्स येतात, मराठी लिहून येतं। काही कॉमेंट्स मला आले आहेत, तर त्याच्यावरती ते जे आहे ते मी टाकलेलं नाही, ते यूट्यूब स्वतःहून ते ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी कॅप्शन देतं किंवा ज्यांना ऐकायला येत नाही आवाज त्यांच्यासाठी ते यूट्यूब प्रोव्हाइड करतं। मग त्याच्यासाठी आपल्याला ते नको असेल तर काय करायचं, तुम्ही व्हिडिओ ओपन केल्यावर तुमच्या उजव्या बाजूला वरती एक स्टार दिसतो उजव्या कोपऱ्यामध्ये आणि त्याच्या बाजूला एक CC नावाचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे ते कॅप्शन्स स्विच ऑफ होतात आणि ते कॅप्शन्स तुम्हाला ते मराठी लिहून आलेलं दिसणार नाही। कारण आपले व्हिडिओ जे असतात ते इतर देशांमध्ये सुद्धा पाहिले जातात आणि ते कॅप्शन्स
ते तिथे कंपल्सरी असतात, कारण त्यांना ती लँग्वेज आपली सिलेक्ट करायची असते. आशा आहे की तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणार नाही. CCA ऑप्शन स्विच ऑफ करायचा. बघा, हा स्टार हा चौकोन आपला, ही डिझाईन तयार झाली. आता काय करायचं, ही नीडल या बाजूने फिरवून घ्यायची. अगदी सोपी आहे डिझाईन, करायला खूप सोपी आहे, फार कठीण नाही आहे. आता ही नीडल या बाजूच्या 3 मोत्यांमधून मी काढून घेणार आहे. इथल्या ह्या 3 5 mm मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर आता आपल्याला 5 mm 5 मोती याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. 5 मोती टाकलेत आपण, आणि 5 मोती टाकून पुन्हा नीडल त्या 3ही मोत्यातून एकदा फिरवून घ्यायची. याच्यामध्ये धागा 30 mmच वापरा, कारण आपल्या 4 mm मोती आहेत आणि परत वायर आपल्याला फिरवून घ्यायची आहे. आता ही नीडल काढून काय करायचं ते मी तुम्हाला सांगते, आणि लक्ष देऊन थोडंसं बघा. त्याच्यानंतर काही मंडळी मला हाही प्रश्न विचारतात की याच्या ठिकाणी दुसरे मोती वापरले तर चालतील का. मंडळी, मी सुद्धा हे प्रायोगिक तत्वावर करते. हे चालेल की नाही चालेल हे तुम्ही चेक करा, तुम्ही स्वतः प्रयोग करा, प्रयत्न करा, आणि चालत असतील तर उत्तम. तर ही नीडल आपण ह्या मधल्या मोत्यामध्ये घेऊन येऊ. हे जे 5 मोती आपण घातलेत याच्यामध्ये, हे जे 5 मोती घातले त्याच्यापैकी 3 मोत्यांमध्ये ही नीडल आपण टाकून घेतली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर या मधल्या मोत्यावरती मी ही नीडल टाकून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 4 ग्रीन मोती ओवून घ्यायचे आहेत. असे 4 मोती टाकले. 4 मोती टाकल्यानंतर ह्या पहिल्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची, हिरव्या. अशा पद्धतीने पहिल्या हिरव्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता पुन्हा हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. त्याच्या प्रत्येकाच्या सेंटरच्या मध्ये आपल्याला एक व्हाईट मोती टाकून घ्यायचा आहे. बघा, हा इथे टाकला एक. कुठलीही गोष्ट स्किप न करता मी तुम्हाला दाखवते आहे, पण तुम्ही स्किप न करता जर पाहिलं तर तुम्हाला हा व्हिडिओ, हे डिझाईन करायला खूप सोपी जाते. बरेचदा काय होतं की तुम्ही स्किप करता बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यामुळे कळत नाही. तर स्किप न करता तो व्हिडिओ पूर्ण बघा. आता हा व्हाईट मोती टाकल्यानंतर 3 बाजूला आपण त्याच पद्धतीने व्हाईट मोती टाकलेला आहे, ज्या पद्धतीने आपण पहिल्या डिझाईनमध्ये टाकला. आत्ता मात्र काय करायचं, ही नीडल ह्या ज्या व्हाईट मोत्यापासून आपण सुरुवात केली होती या मोत्यात टाकून घ्यायची. इथे जो मधला मोती दिसतो या मोत्यामध्ये ही नीडल अशी टाकून घ्यायची. टाकल्यानंतर काय करायचं, पुन्हा या हिरव्या मोत्यामधून, ग्रीन मोत्यामधून ही नीडल पास करायची, प्लस या व्हाईट मोत्यामधून बाजूच्या पास करून घ्यायची. अशा पद्धतीने पास करून घ्यायची. पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. एक 4 mm मोती, एक 5 mm मोती, पुन्हा एक 4 mm मोती, आणि ही नीडल या मोत्यातून काढून घ्यायची आहे. इथे सुद्धा सेम करायचं आहे, आणि इथे थोडा चेंज येईल. हे मी करून घेते आणि मग दाखवते. आता या ठिकाणी करताना काय करायचं, एक 4 mm मोती आणि एक 5 mm मोती. आपण एरवी 3 मोती टाकलेत, आता इथे आपल्याला 2च मोती टाकायचे आहेत, एक 4 mm आणि एक 5 mm. आणि या 5 पैकी ह्या 2 नंबरच्या मोत्यामधून ही नीडल आपल्याला पास करायची आहे. अशा पद्धतीने
अशा पद्धतीने नीडल पास करायची. आता ही नीडल या बाजूच्या मोत्यामधून सुद्धा आपल्याला घेऊन घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण 3 मोती घालत असतो, त्यापैकी एक मोती आपल्याला मिळाला आहे, म्हणून एक आता 5 mm चा मोती आणि एक 4 mm चा मोती अशा पद्धतीने. आणि ही नीडल या मोत्यातून काढून घ्यायची. आय होप तुम्हाला कळलं असेल. आता काय करायचं, ही नीडल आपल्याला ह्या 3 पैकी कुठल्याही मोत्यामध्ये आणायची आहे. त्यासाठी तुम्ही ह्या हिरव्या मोत्यातूनही नेऊ शकता सेंटरमधून, किंवा अशी गोल फिरवून सुद्धा तुम्हाला नीडल नेता येते, तसं काही प्रॉब्लेम नाही. मी या हिरव्या मोत्यातून नीडल टाकली, पुन्हा या 2 मोत्यातून नीडल टाकायची आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. या ठिकाणी परत 5 मोती घ्यायचेत. 1 2 3 4 आणि हे 5. असे 5 मोती घ्यायचेत. 5 मोती घेऊन पुन्हा त्या तीनही मोत्यांमधून नीडल फिरवून घ्यायची. आणि फिरवून 5 मोत्यापैकी मधला मोती म्हणजे 3 नंबरच्या मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची. पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आता मी तुम्हाला काय करणार आहे, या डिझाईनमधला हा जॉईंट कसा करायचा हेच सांगणार आहे. आता तुम्ही कन्सिडर करा की हे 3 घेतले. आता आपण हा चौकडा कसा करायचा ते सांगणार आहे. तर त्यासाठी आपण एक चौकडा करून घेऊ आणि मग या ठिकाणी सुरुवात करूया. हे 3 चौकोन आपण करून घेतले. आता कॉर्नर कसं करायचं ते बघूया. आपण डिझाईन 1 साइडेड आणली होती, अशी वाढवत आणली एका बाजूला. आता आपल्याला या बाजूला करायचं. प्रोसेस सेम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. फक्त आपल्याला एक आता परत तिसरा मोती पण ॲडजस्ट करावा लागेल, बाकी विशेष काहीच नाही. आता या ठिकाणी मी परत एक चौकडा या ठिकाणी करून घेते आणि मग इकडचा कसं जोडायचं ते सांगते. तर हा चौकडा करून घ्यायचा आहे आपल्याला. 5 मोती ओवून घ्यायचे. 5 मोती ओवून पुन्हा या 3 मोत्यांमधून टाकून घ्यायची नीडल. प्रोसेस सेम आहे. या बाजूनी केलं तसंच या बाजूनी करायचं आहे. हा पूर्ण मी करून घेते आणि मग हा इथे कसा जोडायचा ते सांगते. आता या चौथा चौकडासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे. फक्त जॉईंट करताना तेवढं थोडंसं लक्ष द्यावं लागेल, बाकी काही नाही. तर हा चौकडा आपण पहिल्यांदा या ठिकाणी करून घेऊ. हा करताना आता प्रोसेस सेम आहे. त्या 5 मोत्यांपैकी मधल्या मोत्यावरती नीडल आणायची आणि सेम पद्धतीने हा चौकडा करायचा. फक्त जॉईंट कसं करायचं तेवढं लक्षात घ्या म्हणजे झालं. ह्या मधल्या मोत्यावर आपण नीडल आणली. पुन्हा आपण 4 ग्रीन मोती घालून घेणार आहे. 1 2 3 आणि 4 घालून घ्यायचे आणि पहिल्या हिरव्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने कुठल्याही व्हाईट मोत्यात नीडल टाकायची नाही, डायरेक्ट हिरव्या मोत्यातून नीडल टाकायची आणि चौकडा करून घ्यायचा. पुन्हा एक व्हाईट मोती, प्रत्येक 2 मोत्यांच्या मध्ये आपण एक व्हाईट मोती टाकतोय.
तो व्हाईट मोती टाकून घ्यायचा प्रत्येक 2 मोत्याच्या मध्ये. त्यानंतर या बाजूनी हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आणि त्यानंतर या इथल्या या गोलाच्या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. काढून परत काय करायचं, या हिरव्या मोत्यातून नीडल काढायची प्लस या व्हाईट मोत्यातून नीडल काढायची. आता करताना हा अँगल आपला अगदी व्यवस्थित येतो. ह्या बाजूचा चौकोन बरोबर येतो. फक्त आपल्याला इथे जोडताना मात्र थोडंसं लक्ष द्यावं लागेल, कारण हे तीनही याच्यामध्ये एक एक मोती आपल्याला ऑलरेडी त्या ठिकाणी आहे. तर इथे एक 4 mm, एक 5 mm आणि एक 4चा असे 3 मोती टाकून ही नीडल आपण याच्यातून या व्हाईट मोत्यातून काढून घेतोय. हा एक चौकडा झाला आपला. आता दुसरा करायचा आहे. आता दुसरा करायला काय करायचं तेवढं लक्ष द्या. हा 4 mmचा एक मोती टाकलाय आपण, एक 5 mmचा मोती. आता या ठिकाणी या चौकड्याकडे थोडं लक्ष द्या. इकडच्या बाजूला आपण हा 4 mmचा एक मोती, हा 4 mmचा, हा 5 mmचा आणि हा एक आणि हा एक असं सेंटरला आपण मोती ओवून घेऊ. किंवा पूर्ण करून नंतर जॉईंट केलं तरी चालतं. आता या ठिकाणी 2 मोती घालायचे. बघा 2 मोती घालून घ्यायचे. व्हाईट 2 मोती घालून या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 2 मोती घालून नीडल काढली मी. पुन्हा या मोत्यातून नीडल काढायची. आता हे टोटल 8 मोती येतात. आपले किती झाले? 7. म्हणजे मग आपल्याला पुन्हा एक व्हाईट मोती टाकून घ्यायचं आहे आणि व्हाईट मोती टाकून ही नीडल या मोत्यातून टाकून घ्यायची. अशा पद्धतीने टाकून घ्यायची. हा आपला बरोबर 8 मोत्याचा गोल तयार झाला. तो याच्यासाठी आपल्याला मोजायचा 8 मोत्याचा, की आपला एखादा मोती चुकून जास्तीचा जर गेला तर तो गोल मोठा होईल आणि म्हणून मग ते मोती मोजून घ्यायचे. बाकी मोजण्याची काही गरज नाही. आता पुन्हा या मोत्यातून हा मोती आपल्याजवळ ऑलरेडी आहे म्हणून या मोत्यातून आपण नीडल टाकली. त्याच्यानंतर एक 5 mmचा मोती आपल्याला पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा हा दुसरा मोती ऑलरेडी आहे म्हणून आता इथे फक्त एकच मोती टाकायचा आहे आणि ही डिझाईन आपली पूर्ण करायची आहे. बघा अशा पद्धतीने याला जॉईंट करतो आपण आणि या ठिकाणी सुद्धा एक व्हाईट मोती आपला ऑलरेडी आहे म्हणून एक व्हाईट मोती आपण कमी करायचा. इथे आपल्याला डायरेक्टली एक 5 mmचा मोती टाकायचा आहे आणि एक 4 mmचा. हा टाकून या मोत्यातून नीडल या बाजूला काढून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होते. आता ह्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता. हे 2 चौकोन कन्सिडर करा आणि मी इथून सुरुवात केली. सेम प्रोसेस असल्यामुळे आता आपला हा पूर्ण चौकोन झाला. हा पूर्ण एक चौकोन झाला. आता आपल्याला ह्या चौकोनाच्या पलीकडे एक चौकोन करायचा आहे किंवा या बाजूचे एक चौकोन करून घ्यायचं, या बाजूचे चौकोन करायचे आणि मग पुढे जायचं. तर या ठिकाणी आपण एक चौकोन करून घेऊ. त्याच्यानंतर
याच्या खालचे तीनही चौकोन करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर त्या पद्धतीने करायला काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीने केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता हा चौकोन झाला म्हणून आपल्याला ही नीडल कुठे न्यायची आहे, पुढे या चौकोनावर न्यायची आहे, इथे न्यायची आहे किंवा या चौकोनावरती न्या. तर पहिल्यांदा आपण इथला एक चौकोन करून घेऊ, त्याच्यानंतर हे 3 करू आणि मग नीडल पुढे न्यायची आहे. तर ही नीडल आपल्याला आता पुढे पास करायची, म्हणून मी ह्या सगळ्या हिरव्या मोत्यातून नीडल पास करते. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हिरव्या मोत्यातून नेली तरी काही प्रॉब्लेम नाही. इथून अशी पास करायची. पास करून या एका व्हाईट मोत्यातून आपण नीडल काढूया. त्याच्यानंतर इथल्या या 2 मोत्यातून नीडल काढून घेऊ. काढून पुन्हा या हिरव्या मोत्यातून नीडल काढायची. आणि आता तुम्ही डायरेक्टली या डिझाईनला सुरुवात करू शकता. हा इथे आता सेम पद्धतीने इथला एक चौकोन करून घ्यायचा आहे, म्हणजे हा चौकोन तुमचा कंप्लीट होईल आणि त्यानंतर ह्याच पद्धतीने ही डिझाईन आपली कंप्लीट होते. तर हा चौकोन मी करून घेते. पुन्हा पद्धत सेम आहे. आता इथे एकच चौकोन करायचं आहे म्हणून 5 मोती ओवायचे, त्याच्यानंतर 2 ग्रीन मोती आणि नंतर त्याच्याभोवती व्हाईट मोती. तर एवढं जरी केलं तुम्ही आणि ही डिझाईन आता मी पूर्ण वाढवली, पण न वाढवता हे चौकोन असेच जर वाढवत नेले तरीही ही डिझाईन छान दिसते. तर हा चौकडा मी पुन्हा करून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा आता सेम पद्धतीने हे 3ही चौकोन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आहेत आणि हे 3 चौकोन केले की हा चौकोन मग आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर हा तिसरा चौकोन झाला आपला. याच्या खाली याला जोडून 1, 2 आणि 3 असे 3 चौकोन होतील आणि मग ही लाईन आपल्याला कंटिन्यू करायची. तर हे करून घेते मी. पद्धत सेम आहे. या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने जोडलं त्याच पद्धतीने इथे पण जोडायचं आहे आणि नंतर ही लाईन आपल्याला कंटिन्यू करायची. तर मी हे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा, हे 3 चौकोनानंतर मी हे 3 चौकोन करून घेतले. आता आपल्याला इकडे जेवढं वाढवायचं तेवढं तुम्ही वाढवू शकता, त्याला अटॅच करू शकता किंवा अशासारखे कॉर्नर पीस तयार करून ठेवू शकता. आता मी या ठिकाणी जर हे जोडलं तर सेंटरला 3 पीस घेऊन ही डिझाईन तयार होते. याला आणखी 3 वाढवले तर हे मोठं होते, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढी लांबी तुम्ही करू शकता. कॉर्नरला फक्त एवढा पीस केला की झालं आणि मधला पीस मात्र ऑप्शनल आहे. याच्यामध्ये एक तर कॉर्नर ठेवायचे किंवा मी मागची एक डिझाईन केली होती त्याच्यामध्ये सेंटरचे पीससुद्धा तुम्ही ठेवू शकता. सेंटरच्या पीससाठी मी आणखी काही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मी हे याच्यामधले 3 चौकोन करून घेते आणि मग ते कसे दिसतात ते तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आहे. आता ही या पद्धतीने मी जशी ठेवली तशी रांगोळी म्हणून ठेवता येते. तुम्ही मध्ये फ्लावरची वगैरे डिझाईन करू शकता किंवा ही महिरप म्हणून सुद्धा सुंदर दिसते चौरंगाच्या भोवती. याचे अनेक उपयोग केल्या जाऊ शकतात. कधीतरी मी पुन्हा याचा आणखी एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. तुम्हाला ही डिझाईन आवडली का ते नक्की कळवा. कॉमेंटमध्ये लिहा. काही मंडळी डिझाईन बघतात पण त्याच्यावरती कॉमेंट करत नाहीत.
तर जे नवीन असतील या चॅनलला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.